मित्रांनो, आता आम्ही वॉकिंग करता करता इथं आम्हाला शेत दिसलं. तहान लागल्यामुळं आता आमचा जो प्रयत्न आहे पाणी काढायचा, इथं आम्हाला पाण्याची व्यवस्था तुम्हाला आम्हाला दिसली. आणि याच्यात बघा की सर जे आहेत हे आता पाणी काढत आहे. आणि आता हे एकदम ताजं आणि शुद्ध जे पाणी आहे, तर हे पाणी सर काढत आहेत. आपण बघू शकता की आता निसर्गाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर याचा तुम्ही आनंद निश्चितच घ्या. आणि कचरा आहे का त्याच्यात? थोडा कचरा नाही, तेवढा राहते. ते जास्त आदळायचं ना, तर ते असं जर पाणी जर भेटलं तर याच्यामध्ये मित्रांनो हे तुमचं फिल्टरचं जे पाणी आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे विहिरीचं पाणी, हे ताजं पाणी तुम्ही कधी पेत जा. कारण याच्यात आवश्यक जे तत्व आहेत, तर हे आवश्यक तत्व या पाण्यामध्ये आहे. बोला तुम्ही. नमस्कार. रोज एकता स्वतःसाठी आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक 46 आहे. 45वा व्हिडिओ आपण काल शूट केलेला आहे. आणि सध्या ज्या रेल्वे ट्रॅकनं मित्रांनो आम्ही आलेलो आहे, आमचं वॉकिंग आणि जे रेल्वेची इन्फॉर्मेशन आहे, काम कसं चालू आहे ते तुम्हाला देतो. आणि सध्या मित्रांनो या सिरीजमध्ये आपण 100पर्यंत हे व्हिडिओ बनवणार आहोत. आणि खरोखरच जर आपण 1 तास स्वतःला काढला तर हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, म्हणजे शंकराला आवडणारं झाड, शंकराला आपण बेलपत्र वाहतो. आणि आम्ही सध्या मित्रांनो वॉकिंग करत आलेलो आहे. आणि हे जे फळ आहे हे बेलाचं फळ आहे. आणि शंकराला आपण मित्रांनो वाहतोच बेलपत्र, परंतु या झाडाचं जे आयुर्वेदिक महत्त्व आहे, तर आयुर्वेदिक महत्त्व मित्रांनो काही कमी नाही. कारण की आपण पाहतो की या फळापासून जे आहे मित्रांनो आपल्याला अनेक औषधीय वनस्पती, अनेक औषधीय गुण आपल्याला आपल्या बेलाच्या झाडामध्ये असलेले दिसतात. आणि बघू शकता की या सगळ्या याच्यामध्ये मित्रांनो बेलाची संख्या जी आहे तर ती अनकाउंटेबल आहे. म्हणजे छान असे बेल लागलेले आहेत. आणि आपण बघू शकता की प्रत्येक फांदीला या ठिकाणी मित्रांनो बेल लागलेले आहेत. या बेलाचा जे आहे तर आयुर्वेदामध्ये वापर, तर या बेलाचा आयुर्वेदामध्ये वापर ज्या वेळेला आपण बेलाचा मित्रांनो मुरब्बा केला जातो. आणि बेलाच्या कॅन्डीचं मित्रांनो आपण सेवन केल्यानंतर बेलाचं जे मुरब्बा आहे तो बेलाचा मुरब्बाही आपण खाऊ शकतो. आणि त्यानंतर याचं जे आहे बेलाचं शरबतही केलं जातं, जे की आपल्या पोटामध्ये जर काही विकार असले तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला कामी येतं. म्हणून बेलाचा मुरब्बा असेल, बेलाची कॅन्डी असेल, तर ह्या माध्यमातून आपल्याला एक आयुर्वेदामध्ये याचं बेलाचं छान असं महत्त्व आहे मित्रांनो. आणि या माध्यमातून आपण बेलाचं शरबत असेल, रामदेव बाबांनी तर आपल्याला प्रोडक्ट ते आपण घेतेच आहेत. परंतु जुन्या काळातही मित्रांनो बेलाच्या कॅन्डीचे जे आहेत तर ते अनेक गुणधर्म आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. म्हणून बेलाचं झाड आपल्या एखाद्या म्हणजे बांधावर असलं तर निश्चितपणे ते छान असतं. आणि मला तर या ठिकाणी 2 बेलाचे झाड